नमस्ते मित्रांनो. मागच्या तासामध्ये आपण भारतीय इतिहासकारांनी ज्या इतिहासाच्या व्याख्या केलेल्या होत्या त्या व्याख्यांच्या संदर्भामधलं इतिहास म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आता भारतीय इतिहासकारांनी त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या म्हणजे बिपिनचंद्र पाल यांची आहे. इतिहास म्हणजे केवळ उद्देशहीन आणि सुसंबंधित संकलन नाही, तर भावी राष्ट्रीय पिढीला राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यास सहाय्य होऊ शकेल अशी उच्च प्रकारची तत्वे होय. अशा प्रकारची व्याख्या बिपिनचंद्र पाल यांनी केलेली आहे. याच्यातनं आता दोन गोष्टी आपल्याला समजून घेता येतात. पहिली म्हणजे इतिहास काय केवळ उद्देशहीन सुसंबंधित संकलन नाही, सुसंबंधित उद्देशहीन संकलन नाही. इतिहासामध्ये जे काही संकलन आहे ते केवळ उद्देशहीन आहे असं नाही, तर भावी राष्ट्रीय पिढीला राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यास सहाय्य होऊ शकेल अशी उच्च प्रकारची तत्वे होय. अशा प्रकारची व्याख्या बिपिनचंद्र पाल करतात. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला माहिती आहे की लाल, बाल आणि पाल ही लाल आणि बाल पाल भारतीय राष्ट्रवादाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती भारतातील जहालमतवादाचं प्रतिनिधित्व करत होते आणि या जहालमतवादाच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या बरोबर संघर्षाची भूमिका त्यांनी घेतलेली होती. या संघर्षामधून अशा प्रकारचे उच्च प्रकारची तत्व तयार करणं इतिहासाचा उद्देश आहे असं विश्लेषण बिपिनचंद्र पाल करताना आपल्याला दिसतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाच्या माध्यमातून भारतातील प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंतच्या सर्व इतिहासाचा त्यांनी सविस्तर असा आढावा घेतलेला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना इतिहास म्हणजे मनुष्याने निरनिराळ्या युगात पंचमहाभूते, वन्य पशु, अभयारण्ये आणि शेवटी ज्या सजातीयांनी त्यांना पददलित ठेवण्याचा व आपल्या स्वार्थासाठी त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न केला, या सर्वांविरुद्ध त्याची संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे मानवाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये संघर्ष जो केला तो संघर्ष म्हणजे आदिम अवस्थेमध्ये वेगळ्या प्रकारचा संघर्ष होता. पंचमहाभूतांच्या बरोबर ती त्याला संघर्ष करावा लागला, वन्य प्राण्यांच्या बरोबर ती संघर्ष करावा लागला आणि जसा जसा कालखंड बदलत गेला, पुढे गेला, तसा त्याचा संघर्ष काही संपुष्टामध्ये आला नाही. शेवटी आपल्याच लोकांनी त्यांना दुय्यम लेखण्याचा, आपल्यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला, आपल्या स्वार्थासाठी शोषण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या विरुद्ध त्याच्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास होय. अशा प्रकारची व्याख्या जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियाच्या दूरदर्शनने भारत एक खोज या नावाने सविस्तर असे एकूण 53 एपिसोड तयार केले दूरदर्शनने आणि ते युट्यूबवरती आपल्या सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी इतिहास समजून घ्यायचा असेल तर हे एकूण 53 एपिसोड सविस्तरपणे पाहावे, ज्याच्या माध्यमातून त्यांना इतिहास, विशेषतः भारताचा इतिहास जो आहे, वैभवशाली इतिहास जो आहे, तो समजून घ्यायला निश्चितपणे मदत होऊ शकते. यानंतरची व्याख्या म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी केलेली आहे. अँड इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री नावाच्या ग्रंथामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी काय इतिहासाच्या बद्दल म्हणतात, तर इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांचा परस्पर संबंधातील एक अनुक्रमवार आधारित अशी घटना होय. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन म्हणजे उत्पादनाची साधने, उत्पादनाची संबंध यांच्यामध्ये जो परस्पर संबंध होता त्याचा एक अनुक्रमवार आधारित अशी घटना होय. म्हणजे उत्पादनाची साधने बदलली की उत्पादनाचे संबंध देखील बदलतात, त्यावरती आधारित. म्हणजे उत्पादनाचे साधन
ज्या पद्धतीने बदलतात त्यावरती आधारित असलेले उत्पादनाचे सामाजिक संबंध देखील बदलतात. मग कोणत्या कालखंडामध्ये उत्पादन पद्धती बदलली आणि त्या बदललेल्या उत्पादन पद्धतीच्या आधारावरती कोणते बदल झाले याची अनुक्रमवार आधारित अशी घटना, अशी व्याख्या कोसंबी करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोजक्या शब्दामध्ये प्रभावकारी इतिहासकाराची व्याख्या केलेली आहे आणि ती प्रभावी व्याख्या म्हणजे हिस्ट्री मीन्स चेंज, इतिहास म्हणजे बदल, अशी बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे बदल हा बदल जो चेंज आहे तो सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे आणि हा बदल जेव्हा होतो तेव्हा इतिहास घडतो, अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी दिव्य कलांच्या आवरणाखाली मानव कुळातील हालचालींची विश्वसनीय हकीकत म्हणजे इतिहास होय, अशी व्याख्या केलेली आहे. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रातील अत्यंत उच्च कोटीचे इतिहासकार होते. मराठ्यांच्या इतिहासाची 22 खंडामध्ये साधने त्यांनी संकलित केली. त्यांनी दिव्य कलांच्या आवरणाखाली मानव कुळातील हालचालींची विश्वसनीय हकीकत याचा अर्थ त्याच्या हकीकतीला, मानवाच्या हकीकतीला पुराव्याची साथ असणं अपेक्षित आहे. वि द घाटे यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना मानवी प्रथम प्राण्याच्या पृथ्वी तलावरील उत्क्रांतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे इतिहास, अशी व्याख्या वि द घाटे यांनी केलेली आहे. वि द घाटे हे थोर समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानवी प्रथम प्राण्याच्या पृथ्वी तलावरील उत्क्रांतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे इतिहास, अशी व्याख्या केलेली आहे. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इतिहास म्हणजे राष्ट्राच्या स्मृती, इतिहास कशाला म्हणायचं तर राष्ट्राच्या स्मृती म्हणजे इतिहास, अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास जो आहे तो इतिहास समजून घेता येतो. आता अजूनही काही व्याख्या आपल्याला बघायच्या आहेत. त्या व्याख्या भारतीय इतिहासकारांनी केलेल्या आहेत आणि त्या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास ही जी संकल्पना आहे ही संकल्पना अधिक प्रभावी रीतीने समजून घ्यायची आहे. भारतीय इतिहासकारांच्या व्याख्येमध्ये जो प्रभाव आहे तो अर्थातच मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेला दिसतो आणि या प्रभावातून इतिहासाची जडणघडण कशा पद्धतीने झालेली आहे हे देखील आपल्याला समजून घेता येतं. राहिलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.